आपल्याकडे आज इंट्रा V30 ऑइल चेंजसाठी आली होती गाडी. तर कंपनीने त्याला ऑइल टाकायची सिस्टीम कुठनं दिलेली आहे बघा. हे सीट उघडून इकडे याच्या खाली दिलेली आहे. पहिले गाड्यांना कसं होतं, फक्त असं उचललं की यायचं, पण आता इकडे एक बोल्ट दिला नाही. जो कुठला गाडीवाला नवीन गाडी घेतला ना V30, तर ऑइल टाकायचं कुठे शोधत असेल तर इकडे असतं, हे लक्षात घ्या. सीटच्या खाली इकडे ऑइल टाकायची टॉकअपची सिस्टीम आहे त्याला. आणि कस्टमरांनी अगोदर कुठेतरी ऑइल चेंज केला नाही होतं, तिकडे यांचं डुप्लिकेट फिल्टर टाकलेला होता प्युरोलेटरचा. आता आम्ही ऑइल चेंजला आपल्याकडे कधी पण गाडी आली तर आपण ओरिजिनल ऑइल, तुम्ही कुठल्या कंपनीचं, चांगल्या कंपनीचं टाकायचं. आता आम्ही या गाडीला वोल्वोलाईनचं ऑइल टाकतोय, चांगल्या कंपनीचा, फुल्ली सिंथेटिक. आणि टाटा जेन्युइन फिल्टर कधी पण ओरिजिनल टाका, फिल्टर ओरिजिनल टाका. त्याच्यामुळे आपल्या गाडीची इंजिनची लाईफ चांगली असते. हे आमचे कस्टमर आहेत, कस्टमरला विचारूया आपलं काम कसं आहे. आपलं काम कसं आपण करतोय. कस्टमर पण एकदम खुश झाले. त्यांना पण माहिती नव्हतं टॉकअप ऑइल कुठे टाकायचं. त्यांनी मला विचारून घेतला नाही. त्याला मी दाखवलं की इकडे ऑइल टॉकअप करायचं असतं कधी कमी झालं तर. असंच तुम्ही पण कधी कुठल्या गॅरेजला घेऊन गेलात गाडी तर मेकॅनिकला विचारून घ्या, प्रश्न करायचे की कसं असतं का. त्याच्यामुळे आपलं ड्रायव्हर लोकांचंही नॉलेज वाढतं. जर आपले व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.